गावकरी त्या दैवाला प्रश्न विचारतात. कुणाचं शेत का नापीक झालं, कुणाच्या कुटुंबात वाद आहेत, कोण चुकीचं वागलं, असे सामाजिक आणि खासगी प्रश्न त्या दैवासमोर उभे केले जातात. त्या दैवाने दिलेलं उत्तर म्हणजे त्या गावासाठी कायदा बनतो. या एकाच विधीमध्ये धर्म, समाज आणि निसर्ग एकत्र येतात. या परंपरेचं गूढ निसर्गाशी आहे. हे लोक असं मानतात की देव जंगलात राहतात आणि जर जंगलं कापली तर देव निघून जातील. म्हणूनच शेकडो वर्ष इथे राहणारे लोक जंगलाचं रक्षण करतात, नद्यांची पवित्रता जपतात. तसं पाहिलं तर हा विचार आजच्या काळासाठी किती महत्त्वाचा आहे. आपण निसर्ग वाचवला तर देव आपल्या जवळ राहील, नाहीतर आपल्या जीवनाचं अस्तित्वच संपुष्टात येईल. कांताराच्या क्लायमॅक्समध्येही तुम्ही पाहिलं असेल की देवाचा अवतार शेवटी जंगलाशी एकरूप होतो. हीच या परंपरेची खरी खूण आहे. आज कांतारा या सिनेमामुळे जगभर भूतकोला या परंपरेची चर्चा होतीये. शेकडो वर्ष फक्त तुळू लोकांनी अनुभवलेले हे गूढ आज सर्वांना ठाऊक झाले. या चित्रपटाने अनेक लोकांना त्यांच्या परंपरेचं स्मरण करून दिलं. तरुण लोकांना त्यांच्या मुळांचा अभिमान दिला. इतकंच नव्हे तर सरकारने भूतकोलाला मान्यताही दिली, त्याच्या कलाकारांचा सन्मानही केला. चित्रपट तुमचं जग बदलू शकतो इतकंच आपण ऐकलं होतं, पण कांतारा या सिनेमाने ती गोष्ट खरीही करून दाखवली. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कांतारा हे नाव ऐकाल तेव्हा फक्त एका चित्रपटाची आठवण काढू नका, तर लक्षात ठेवा ती एक जिवंत परंपरा आहे, जी जंगलाशी बोलते, समाजाला दिशा दाखवते आणि माणसाला स्वतःच्या अंतःकरणाशी जोडते. भूतकोलासारख्या अनोख्या पण जगाला माहीत नसलेल्या अशा अनेक परंपरा महाराष्ट्रातही आहेत. तुमच्या गावातही अशी एखादी परंपरा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. अशाच अनोख्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन आम्ही जगाच्या पारावर नेहमी येत असतो. त्याची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आमच्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा.